मित्रांनो रात्रीचे 7 वाजलेले आहेत आणि आम्ही आता चाललोय खेकडे पकडायला। तुम्ही आता थोड्याच वेळात बघाल आम्ही चाललोय ओढ्याला। जर माझ्या चॅनलवर न्यू असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आम्ही आता थोड्याच वेळात पोहोचेन। बघू आज किती खेकडे भेटतायत। मित्रांनो आम्ही आता ओढ्यामध्ये आलेलो आहे आणि आम्ही पाहतोय की खेकडे आहेत का। हा पहा ओढा, हा पहा आम्हाला गावलेला आहे पहिला खेकडा। छोटासा आहे पण सुरुवात आहे। पाहूया अजून किती खेकडे भेटतायत आज। आणि हे बघ काय आलेलं आहे। हा खेकडा नाही आहे, मासा आहे। मासा आम्ही पकडायला आलोय खेकडा आणि सापडतोय मासा। हा पहा अरे खेकडा नाही हा मासा आहे। मासा अरे गावात कुठे नाही त्याच्या आईला। हा पहा तिकडे पुढे जाऊन। मित्रांनो रात्रीचे 7:30 वाजलेले आहेत आणि आम्ही ॲक्च्युली 2 बॅटरीज आणि 1 मोबाईल घेऊन आलेला आहे आणि इथे मासा दिसत आहे मला। हा बघ मासा, हा बघ हा बघ हा बघ हा बघ। अरे हा बघ हा बघ। हाय 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 हा हा हा। कुठे गेला? चुना बॅटरी मागे 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 घे, पाय ताला मागे। कसली उडी मारली बोली पा मासा। अरे परत सुटला। हा बघ हा बघ हा बघ हा बघ हा बघ हा बघ हा बघ। आता काय बी करून धरायला। हा 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 हा। अरे कुठे गेला? हा उडव उडव उडव। आमचा नाही रे। हा बस भाऊ नाही अजून घ्यायचं। मित्रांनो बघा आम्ही खेकडे पकडायला आलोय पण आम्हाला दिसतोय एक बेडूक। अरे हा बघा केवढा मोठा आहे। कुठे गेला? हा बघ दाखव बॅटरी मार। हा बघा बेडूक। बापरे किती मोठा बेडूक आहे। मित्रांनो इथे एक खेकडा आहे। आता पहा कशात बसलाय तो। हा वा अरे बापरे अरे बापरे। त्याचे नांगे आले तुटून हातामध्ये पण ॲटलिस्ट भेटला। छान। कोणी असं धरू नका। किती झाले? कधी गेले? 4। चला बघूया। मित्रांनो आम्हाला इथे मासा दिसलेला आहे। बघूया तो मासा सापडतोय का। बरोबर हा। खूप अवघड आहे तसं पण बघू भेटतोय का। दिसतोय काय? अरे कुठे गेला? थांब सोन्या मागे मागे थोडा थोडा मागे पाणी नितळ होऊ दे मागे। हा मासा। हा आता पाणी झाले बघ। हा 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 हा। सोन्या तू असं काय करतोय? अरे पाणी तो खदळलं सोन्या सगळं। दगड हलाय नसतो का पाय। हा पहा मित्रांनो हा पहा खेकडा। हा दगडामध्ये बसला होता। आता भेटणार आम्हाला तो। किती मोठा आहे। मी त्या खेकड्याला पकडतोय। हा मोठा आहे खेकडा। हा पहा फायनली दाखव। हा पहा नांग मोडू। हे आहेत क्रॅब फील आणि पहा एकदम पिवळे काळे गेल्यानंतर हा पहिला. अरे वाह
मस्त. हे बघ सोन्या, जेवढी गावल्या ना 8 तिच्यापेक्षा मोठा आहे. चला टाका. ते तुला बारकं वाटलं लेखा मग त्याचं नाव मोरू काय राहू दे. मित्रांनो काय आहे की आता सध्या चालू आहे सप्टेंबर मंथ आणि लोक जूनपासून जसा पाऊस पडतो त्या दिवसापासून खेकडे पकडायला येतात. तरी आम्ही ट्राय करून आम्हाला 5 ते 6 खेकडे भेटलेत. हा बघा, म्हणजे मागचे 4 महिने सर्वजण खेकडे पकडतात क्रॅब करीसाठी. त्यामुळं डिमांड जास्त आहे पण सप्लाय खूप कमी आहे. तर आम्ही आता सध्या ऑलमोस्ट, तर मित्रांनो आपण ऑलमोस्ट आता एंडला आलेलो आहे. आणि ॲक्च्युली बघायला गेलं तर खेकडे असतात आणि आम्ही असतो मुंबईला, पण एक जस्ट हॉबी म्हणून आम्ही खेकडे पकडायला येतो. एक तेवढाच आनंद भेटतो म्हणून आम्ही खेकडे पकडायला येतो. अदरवाईज खेकडे असतील नसतील याचा विचार नाही करत, पण भरपूर भेटले तसे 5-6 म्हणजे खूप झाले. सो मित्रांनो आम्ही आता पोचलेलो आहोत आणि आम्ही आता घरी जात आहोत. बघू, काउंट करू घरी गेल्यानंतर किती खेकडे गावलेत. आणि मला वाटतं की खेकडा पकडणे हे एवढं सोपं नसतं, त्यासाठी काही स्किल लागतात. आणि आज बघू किती टोटल खेकडे गावलेत. आता आम्ही घरी चाललो आहोत, तर ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा आणि खेकडे आपण घरी गेल्यानंतर पाहू. मित्रांनो हा बघा खेकडा. आता बघा याची मज्जा. मी कसा धरला मी कसा धरला असा धरला आणि असा बाहेर उडवला. तर मित्रांनो इथे करीसाठी प्रिपरेशन चालू आहे. आता आई बनवते क्रॅब करी. हे बघा खेकडे आणि हे आहेत नांगे. आता करी बनवण्याचं काम चालू झालेलं आहे आणि याच्यामध्ये कोणताही मसाला यूज नाही केला जात. म्हणजे ॲटलिस्ट माझ्या घरी तरी मसाला यूज नाही केला जात. फक्त चटणी, मीठ, कांदा आणि थोडेसे खोबरे. आता बघा, आपण बऱ्याच वेळा बोलतो की चुलीवरचे जेवण हे खूप छान असते आणि मी आज तुम्हाला चुलीवरचे जेवण या व्हिडिओद्वारे दाखवत आहे. हे पहा, याला बोलतात फोडणी. आणि आता क्रॅब करी तयार होईल पुढच्या 5-6 मिनटामध्ये. आता थोडंसं मीठ आणि चटणी. करी तयार होत आहे. पुढच्या 10 ते 15 मिनटामध्ये करी रेडी होईल. मित्रांनो ही आहे शेवटची स्टेप, खोबरे किसून आमटीमध्ये. आणि खेकड्याचा रस्सा तयार झालेला आहे. वाह, खूप छान वास येतोय.